तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खडकपूर्णा नदीवरील तकलादी जवळील नवा पूल सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। धक्कादायक बाब म्हणजे हा पूल अवघ्या 2 वर्षांपूर्वी बांधण्यात आला असूनही अल्पावधीतच पुलाला मोठे तडे गेले आहेत। रस्ता खचलेला आहे आणि एका बाजूची संरक्षण भिंत पूर्णपणे तुटलेली आहे। संरक्षण भिंतीऐवजी केवळ मुरुम व दगड टाकून डोळ्यात धुळफेक करणारी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आलेली आहे। कोणतीही लोखंडी रेलिंग नाही, कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षा नाही। थोडासा तोल गेला तरी वाहन थेट नदीपात्रात कोसळेल अशी परिस्थिती प्रत्यक्ष दिसत असतानाही प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। दररोज या पुलावरून शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, रुग्णवाहिका, दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनेही बिनधास्तपणे धावत आहेत। जर एखादा निष्पाप नागरिक या पुलावर मृत्युमुखी पडला तर त्याचा मृत्यू कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला याचे उत्तर प्रशासन देणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत। या गंभीर प्रकरणाकडे सामाजिक कार्यकर्ते गजानन दराडे व सुरेश बुलकडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून त्यांनी जर दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणारा ठेकेदार यांच्यावरच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। MCN न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे, बुलढाणा।